ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। संत्याकुली प्रेरणादायी आत्मकथन सुभाष धुमे च्या राज्यस्तरीय पुरस्कार अवघ्या 3 महिन्यात पटकावणाऱ्या संत्याकुली या आत्मकथनामध्ये मातृभूमीवरील निस्सीम प्रेम, अन्यायाविरुद्ध चीड, सामाजिक न्यायासाठीचा संघर्ष, विचारांची स्पष्टता आणि जीवनात यश मिळण्यासाठी झगडण्याची जिद्द याचा सुरेख संगम दिसतो, असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांनी काढले। भारती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट संतोष मळवीकर लिखित संत्याकुली आत्मकथनाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रतिष्ठेचा कृ गो सूर्यवंशी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जर्मनीतील विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या यश कुराडे याचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष धुमे हे होते। त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला एक सामान्य तरुण ज्या जिद्दीने संघर्ष करत यशाचं शिखर गाठतो, त्यातून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी। संत्याकुली हे पुस्तक प्रत्येक युवकांना वाचायलाच हवं। स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक सुनील शिंत्रे यांनी केलं। यावेळी राजन पेडणेकर, सेवानिवृत्त DYSP अंगद जाधव, शिवसेना गडिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने यांनीही संत्याकुलीबाबत आपले विचार मांडले। कार्यक्रमात रमजान अत्तार, शिवाजीराव पाटील, सुभाष कोरी, प्रकाश रावळ, सुमित धाकोजी, वसंत नाईक, दयानंद देवाण, सुनील नाडगौंडा, बापू शिरगावकर, अरुण भादवनकर, उज्ज्वला दवळी, उर्मिला कदम, पापू कागे, श्रद्धा शिंत्रे, पोद्दार तसेच गडिंग्लज पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केलं, तर आभार सुरेश पवार यांनी मानले। महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड। आयुष्य डायरी लिहिताना मी डायरीची सवय ती वरती सगळे लिहायचं आणि जर एखादी व्यक्तिगत राग आला तर खाली 2 मिनिट राग काढायचा। मी चित्रसरांचं सगळे लिहायचं, चित्रसर भेटले, हे भेटले, ते भेटले आणि शेवटचं वाक्य लिहायचं, काय स्वतःला शाळेत समजतात ते बरोबर नाही, म्हणजे खाली वाक्य लिहायचं सवय। आणि त्याच्यामुळे काय झालं, 2008 साली याबद्दल बायकोच बघितलं होतं, तिथं लव अफेअर सगळं, मग तिच्याविषयी काही वाक्य लिहिली होती खाली। आणि गंमत अशी 2012 साली ज्या सोलापूरला मी एकदा गेलो, ते ज्या सगळ्या डायऱ्या होत्या त्याला दररोज कुलूप घालायचो आणि एक दिवस काय झालं, कुलूप घालायला विसरलो आणि कोल्हापूरला जाऊन आठवलेली, अरे बापरे म्हटलं आता गोंधळ झाला। घरी जाऊन जर म्हटलं डायऱ्या जर माझ्या पडल्या तर पुरं कॉलेज जीवन, पुरं सत्यानाश माझा होणार। हे तिथं माझ्या अंगात धामधूम तिथं व्हायला लागले। मग विचार केला, आता कधी घरात गेल्यानंतर बघायचं, जर गेल्या रडायला चालू केलं तर ओळखायचं की तुझं सगळं जीवन आता संपलं। आलो घरी, घरी त्याने पाणी दिली, जेवायला चुली जाऊन बसलो, जेवण वाढली, अर्धी भाकरी खाली। माझं लक्ष फक्त एकच तोंडाकडे की आता कधी रडतंय किंवा काय, कारण मला आल्याला पहिलं बघितलं तर दरवाजा उघडाच होता, ते आल्या तशाच होत्या सगळ्या। आणि बरोबर अर्धी भाकरी खाली आणि तिने रडायला चालू केली। रडायला चालू केल्यानंतर ओळखलो, एकच म्हटलं, तू नशीबवान समज, तुझ्या नवऱ्याचं पुढं जे काय कॅरेक्टर होतं, पहिली बायपाशी की सगळंच तुला वाचायला मिळालं। आता म्हटलं नशीब काय, त्या डायऱ्यात सगळंच होतं ना उल्लेख, सगळ्या कॉलेजचा याचा त्याचा। मग दुसऱ्या दिवशी मात्र विचार केला की आता ह्या डायरेक्ट माझ्या हातात पुढे दुसऱ्या दिवशी गाठोडं बांधलं आणि कोल्हा चंदगडला नवीन बुलढाण्याला पहिल्यांदा सुरुवात झाली होती। एक लॉकर काढलं सर आणि त्या लॉकर मध्ये सगळ्या डायऱ्या टाकल्या आणि जाताना ती चावी जी होती ती ताम्रपणी नदीत फेकली। आज ही सांगतो त्याच्यापासून दरवर्षी भाडं पडतोय, कधी काही त्या लॉकरकडे परत गेलेलो नाही। मग सर कवच जर त्या डायऱ्यांची जर आठवण झाली माझ्या म्हणजे ऍब्सेन्सी मध्ये लाईफ मध्ये, तर त्या डायऱ्या दिल्या मित्रांना खास चांगले मित्र म्हणून सांगायला। आता हे सांगत असताना मला एक फक्त जाणीव होती की मी मला पुस्तकांचा विषय आला। मित्रांनो, एक गोष्ट आहे, 6वी पासून डायरी लिहितो, म्हणजे मी त्यावेळेस लिहिलं होतं, वयाच्या तुम्हाला पटणार नाही, 26 वर्षी लग्न करणार, 28 वर्षी सरपंच होणार, 80 वर्षी मुलगा असणार, सगळं, आणि त्यावेळेस लिहिलं होतं 30 देशांचा प्रवास मला करायचा आहे। जसं वय वाढत जातं तसे वर्ष वाढत जातं, म्हणजे देश वाढत जातात। आता मला टार्गेट ठेवले 50, मी तर 30 देश मी आता पूर्ण केले। आशिया, आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया खंडाचे 30 देश पूर्ण केले करून। ते फिरून करत असताना त्या डायरीचा मला उपयोग होत होता। आणि हे का फिरणं झालं तर त्याचं उत्तर ह्या संत्याकुलीमध्ये मिळेल। तर मी जेव्हा वय वर्षी 20 होतं त्यावेळेला असं ठरवलं